ओके. सो वेव्ह मोशन दोन टाईपचे असतात, एक मेकॅनिकल आणि नॉन मेकॅनिकल वेव्ह. मेकॅनिकल वेव्हमध्ये थोडक्यात ज्याला मॅटर लागतं आणि नॉन मेकॅनिकल वेव्हमध्ये ज्याला मॅटर लागत नाही. फॉर एक्झाम्पल मेकॅनिकल वेव्हचे एक्झाम्पल्स आहे पॉन्डमधले जर एक्झाम्पल जर आपण टॉकिंग केलं किंवा एका कोणत्याही माणसाला ढकललं तर ते म्हणजे ती वेव्ह तशी जशी प्रोपोगेट होती तशी माणसं ढकलत जातात आणि पहिल्या माणसाला आणि शेवटच्या माणसाला काहीच इफेक्ट होत नाही. तर त्याच टाईपची मेकॅनिकल वेव्ह असते जिला की कोणतं तरी मॅटर लागतं, जसं की एअर वॉटर एक्सेट्रा. तर त्याच्यामधूनच ती प्रोपोगेट होती. जर त्याला मॅटर नसेल तर ती प्रोपोगेट होणार नाही. जसं नॉन मेकॅनिकल वेव्ह जसं की एक्सरे, गामा रेज, बीटा रेज ज्या काही सनपासून येतात एक्सेट्रा एक्सेट्रा. तर त्यांना जे ते व्हॅक्यूममध्ये पण चालतात ते नॉन मेकॅनिकल वेव्ह. त्यांना मटेरियलची किंवा कोणत्या पण याची गरज नसते. ते व्हॅक्यूममध्ये पण हे करतात. त्याच्यानंतर येतात मेकॅनिकल वेव्ह. मेकॅनिकल वेव्हमध्ये दोन टाईप असतात, एक लॉंगिट्युडिनल वेव्ह आणि दुसरी ट्रान्सलेटिव्ह वेव्ह, ट्रान्सव्हर्स वेव्ह सॉरी. तर लॉंगिट्युडिनल वेव्ह म्हणजे काही कॉम्प्रेशन आणि रेडिएशन. जसं की आपण बोलतो आपला आवाज दुसऱ्याला जातो, तर तो आवाज डायरेक्टली जात नाही, तो कॉम्प्रेशन आणि रेडिएशन जातो. कॉम्प्रेशन जेव्हा होतं तेव्हा पार्टिकल जवळ यायला रेडिएशन हे होतं. म्हणजे थोडक्यात व्हायब्रेशन एक पार्टिकल दुसऱ्याला व्हायब्रेट करतो, तिसऱ्याला व्हायब्रेट करतो ना, व्हायब्रेशन जातं आणि त्याच्या कानापर्यंत. तर व्हायब्रेशन जातं आणि ऑब्व्हियसली त्याचे इयर ड्रम्स पण व्हायब्रेट करतात आणि त्याच्यामुळे त्याला आवाज फॉर्म होतो. तर मला इथं एक क्वेश्चन पडला होता की जर आपण वॉटर खुला खूप व्हायब्रेट केलं तर त्याचे मार्बल्स फॉर्म होऊन ते एकमेकांसोबत असे जंप होणार का? तर ऑब्व्हियसली एक काय माहिती. ओके. तर एका फिक्स टाईमानंतर कोणती पण वेव्ह सरांनी सांगितलं होतं, की जसं की एक वेव्हचा जो पण सायकल असतो, तो सायकल असतो, तो एका टाईमाच्या नंतर तो सायकल रिपीट होत जातो, की ही जी वेव्ह आहे, ती सारखी रिपीट होणार. जर आपल्याकडे काही व्हॅल्यूज असेल, तर आपण फाइंड करू शकतो, की ही वेव्ह किती टाईमानंतर, किती वेळानंतर आणि किती डिस्टन्सनंतर आणि किती वेलॉसिटी जर असेल तर रिपीट होईल. थोडक्यात हे पुढे आपल्याला मोठ्या-मोठ्या क्वेशन्समध्ये यूज करता येतं. तर सरांनी अजून एक एक्झाम्पल दिलं, जेव्हा की एक स्टुडंट दुसऱ्या स्टुडंटला, तिसऱ्या स्टुडंटला, चौथ्या स्टुडंटला असेच जर सांगत असेल, की जेई की तारीख 20/4 एक्सेट्रा आहे. तर आपल्याला इथे क्वेश्चन विचारू शकतात, की 4 सेकंदानंतर किंवा 8 सेकंदानंतर याला काय ऐकू येईल? म्हणजे थोडक्यात एक कन्सेप्ट आहे, ती कन्सेप्ट सगळी. त्याच्यानंतर मेन येतं हा फॉर्म्युला काय सांगतो, की ॲट अ टाईम टी म्हणजे आपल्याला समजा जर डिस्टन्स माहीत असेल आणि वेव्हची वेलोसिटी माहीत असेल आणि इनिशियल टाईम म्हणजे ती वेव्ह कुठून चालू झाली आहे, तर आपल्याला त्याचा जो टाईम आहे म्हणजे ॲट एनी टाईम म्हणजे जर आपल्याला कोणता पण डिस्टन्स आणि वेलोसिटी दिली आहे, तर आपण सांगू शकतो, की कोणत्या टाईमाला तर त्या डिस्टन्स आणि त्या वेलोसिटीवरती असेल बाबा वेव्हज. आणि हा इनिशियल टाईम जर आपल्याला इनिशियल टाईम 0 दिला असेल, तर हे काहीच घ्यायची गरज नाही. आपण डायरेक्टली टी इज इक्वल टू x/v टाकू शकतो. हा एक इम्पॉर्टंट फॉर्म्युला आहे, ज्याच्याकरून आपण त्याचा डिस्टन्स, वेलोसिटी आणि टाईम फाइंड करू शकतो. याचा जो मेन यूज आहे, तो ही जी वेव्ह आहे ना, ती जी वेव्ह जेव्हा रिपीट होती, तर तेव्हा रिपीट होण्याचा टाईम आणि कधी रिपीट होईल आणि कधी कोणती रिपीट होईल एक्सेट्रा लाईक दॅट फाइंड करू शकतो. मग त्याच्यानंतर जसं की आपण एसएचमध्ये शिकलो होतो, y इक्वल टू एस एन ओमेगा टी. हे एक जनरल इक्वेशन आहे, ज्याची की आपण जी वेव्ह आहे ती डिफाईन करतो, की बाबा ही वेव्हची जनरल इक्वेशन अशी वेव्ह मूव्ह करते. तर त्याच्यासाठी काय हा जर फॉर्म्युला जो आपण डिराईव्ह केला होता, की टी इज इक्वल टू टी मायनस x/v जर आपण याच्यामध्ये टाकला, तर ऑब्व्हियसली काही नाही, की हे फक्त एक मॅनिप्युलेशन आहे आणि ज्याच्यामध्ये तुला एक फायनल फॉर्म्युला भेटतो. त्याच्यामध्ये तू काय करतो, की जेव्हा तू याच्यामध्ये ओमेगा मल्टिप्लाय करतो, तर तुला जे भेटतं ते म्हणजे ओमेगा टी मायनस x/v. तर तू काय करतो, ओमेगा अपॉन व्हीला म्हणजे ओमेगा बेसिकली अँग्युलर वेलॉसिटी, म्हणजेच की जेव्हा हे फिरतं म्हणजे त्याची जी अँगलची वेलॉसिटी आहे ती अँग्युलर वेलॉसिटी आणि दुसरी म्हणजे वेलॉसिटी म्हणजे ज्या वेलॉसिटीने ही वेव्ह मूव्ह करत आहे ती वेलॉसिटी. जर आपण ओमेगा अपॉन वेलॉसिटी म्हणजे ओमेगा म्हणजे ऑब्व्हियसली अँग्युलर वेलॉसिटी आणि वेलॉसिटी म्हणजे त्याची अँग्युलर वेलॉसिटी आपण वेलॉसिटी घेतली तर आपल्याला कॉन्स्टंट भेटतो. त्याचं आपण कॉन्स्टंट म्हणतो. तर त्याला आपण म्हणतो त्याला डिफाईन करतो के म्हणून. ओके. तर मग जर आपण x/v च्या जागी के टाकला तर आपल्याकडे येतं y इक्वल टू sin ओमेगा टी मायनस के एक्स. तर ही एक खूप इम्पॉर्टंट इक्वेशन आहे, ज्याच्यामुळे आपल्याला खूप सारे क्वेश्चन सुटणार आहे. आणि अजून एक खूप इम्पॉर्टंट फॉर्म्युला आहे, जसं की जर आपल्याला वेलॉसिटी हवी असेल वेव्हची, नोट माय पॉईंट वेव्ह म्हणजे याच्यामध्ये दोन टाईपच्या वेलॉसिटी आहे, एक तर वेव्हची आणि एक तर पार्टिकलची. म्हणजे ते पुढे जाऊन तर कळणच. तर जर आपल्याला वेलॉसिटी वेव्हची हवी असेल तर आपल्याला एक फॉर्म्युला आहे जो की सांगतो, की जर आपण कोइफिशियंट ऑफ टाईम म्हणजे जर आपण ओमेगा अपॉन कोइफिशियंट ऑफ एक्स म्हणजे के म्हणजे ओमेगा अपॉन के जर केला, ओके, तर मग आपल्याला वेलॉसिटी मिळते वेव्हची.